श्री स्वामी समर्थ. तुळ राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तुम्हाला नेहमी सगळ्यांना खुश ठेवायची सवय आहे का? कधी स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊनही इतरांसाठी निर्णय घेतात का? कधी असं वाटतं का की मी सगळ्यांसाठी करतो, पण माझ्यासाठी कोण? आणि कधी असा क्षण येतो का की तुम्हालाच तुमचं मन समजत नाही? तुमच्यात एक वेगळीच कला आहे सगळं संतुलनात ठेवण्याची, पण हाच बॅलन्स कधी कधी तुमच्यावरच भारी पडतो. चला तर मग पाहू मे महिना कसा जाणार. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा मे महिना तुम्हाला स्वतःला प्राधान्य द्यायला शिकवणार आहे. काही ठिकाणी तुम्हाला नाही म्हणावं लागेल, काही ठिकाणी स्वतःसाठी उभं राहावं लागेल. हा महिना तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे निर्णय घेऊन येणार आहे आणि हे निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतात. म्हणून तयार रहा, कारण आता वेळ आहे स्वतःसाठी जगण्याची. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी गोंधळलेली पण शिकवण देणारी असेल. तुम्ही अनेक गोष्टींमध्ये बॅलन्स साधण्याचा प्रयत्न कराल. काम, घर आणि स्वतःचा वेळ सगळं सांभाळताना थोडा ताण येईल. कधी तुम्हाला वाटेल की तुम्ही खूप काही करत आहात, पण त्याचं कौतुक होत नाहीये. यामुळे मन थोडं खट्टू होऊ शकतं. काही लोक तुमच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करतील, पण तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळाल. या काळात जास्त विचार करणं टाळा. प्रत्येक गोष्टीत परफेक्शन शोधू नका. थोडं रिलॅक्स राहा. स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. हा काळ तुम्हाला स्वतःची किंमत ओळखायला शिकवेल आणि पुढे जाण्यासाठी तयार करेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी प्रगती आणि निर्णयांचा आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल, पण त्याचबरोबर काही नवीन जबाबदाऱ्या येतील. कधी तुम्हाला 2 पर्यायांमध्ये अडकावं लागू शकतं. निर्णय घेणं थोडं कठीण जाईल, पण तुमचा समजूतदारपणा तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. काहींना नोकरी बदलण्याची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला आहे. नवीन क्लायंट मिळतील, नेटवर्क वाढेल, पण पार्टनरशिपमध्ये थोडी काळजी घ्यावी लागेल. स्पष्ट संवाद ठेवणं गरजेचं आहे. हा महिना तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची ताकद देईल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा महिना मध्यम पण संतुलित असणार आहे. पैसे येतील, पण खर्चही वाढतील. काही अनावश्यक खर्च टाळणं गरजेचं आहे. तुम्हाला लक्झरी गोष्टींकडे आकर्षण वाटेल, पण त्यावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. काही नवीन इन्कमचे सोर्स मिळू शकतात. फ्रीलान्सिंग किंवा साईड इन्कमची संधी मिळेल. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ ठीक आहे, पण योग्य सल्ला घेऊनच निर्णय घ्या. काही जुनी देणी मिळू शकतात, यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. बचतीवर लक्ष दिलं तर पुढे फायदा होईल. हा महिना तुम्हाला आर्थिक बॅलन्स शिकवेल आणि भविष्यासाठी तयार करेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा महिना खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. तुमचं मन त्या व्यक्तीकडे आकर्षित होईल, पण तुम्ही थोडे संभ्रमात राहाल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कधीकधी तुमचा प्लीजिंग नेचर तुम्हाला त्रास देऊ शकतो. तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल, पण स्वतःच्या भावना विसरू नका. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. मित्रांसोबत वेळ छान जाईल. काही वेळा गैरसमज होऊ शकतात, पण संवाद ठेवलात तर सगळं ठीक होईल. हा महिना तुम्हाला नात्यांमध्ये स्वतःला हरवू नका हे शिकवेल आणि तुमचं भावनिक आयुष्य संतुलित करेल. मनस्थिती आणि आत्मविश्वास. या महिन्यात तुमचं मन सतत काहीतरी विचार करत राहील. तुम्ही प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण कराल. कधीकधी यामुळे गोंधळ होऊ शकतो. निर्णय घेणं कठीण जाईल, पण हळूहळू तुम्ही स्वतःला समजून घ्याल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला कळेल की तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. ध्यान आणि योग केल्याने खूप फायदा होईल. पॉझिटिव्ह विचार ठेवा. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. काही वेळा एकटं राहणं फायदेशीर ठरेल. हा महिना तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत करेल आणि तुमचं मन शांत करेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना साधारण ठीक आहे, पण मानसिक ताणामुळे थकवा जाणवू शकतो. कधी झोपेची समस्या होऊ शकते, म्हणून वेळेवर झोपणं गरजेचं आहे. पौष्टिक आहार घ्या. पाणी भरपूर प्या. जंक फूड टाळा. थोडा व्यायाम करा. यामुळे शरीर ताजेतवाने राहील. तणाव कमी करण्यासाठी ध्यान करा. छोट्या समस्या दुर्लक्षित करू नका. वेळीच उपचार घ्या. आरोग्य सांभाळलं तर सगळं व्यवस्थित होईल. हा महिना तुम्हाला बॅलन्स ठेवायला शिकवेल. महिन्याचा शेवट तुमच्यासाठी खूप समाधानकारक आणि सकारात्मक असणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. कामात प्रगती दिसेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटेल. हा काळ तुमच्यासाठी बॅलन्स आणि पीस घेऊन येईल. तुमचं मन शांत राहील. तुम्हाला समाधान मिळेल. महिन्याचा शेवट आनंददायी असेल आणि पुढील यशासाठी तुम्हाला तयार करेल. हा मे महिना तुमच्यासाठी संतुलन, निर्णय आणि आत्मजाणीव घेऊन येणार आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ असेल,
पण हळूहळू सगळं स्पष्ट होईल. करिअरमध्ये प्रगती होईल. आर्थिक स्थिती मध्यम पण संतुलित राहील. नातेसंबंधात महत्त्वाचे बदल होतील. तुमचं मन स्थिर होईल. आरोग्य साधारण चांगलं राहील. हा महिना तुम्हाला स्वतःला प्राधान्य द्यायला शिकवेल आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद देईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. यश तुमचंच आहे. मे महिना तुळ राशीवाल्यांसाठी संतुलन आणि महत्त्वाच्या निर्णयांचा आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ आणि ताण जाणवेल, पण हळूहळू परिस्थिती स्पष्ट होईल. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मध्यम पण नियंत्रणात राहील. नातेसंबंधात काही बदल होतील, पण ते फायद्याचे ठरतील. मन शांत ठेवणं आणि स्वतःला प्राधान्य देणं गरजेचं आहे. आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल. महिन्याच्या शेवटी समाधान आणि आत्मविश्वास वाढेल. हा महिना तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची ताकद देईल. धन्यवाद.